पुण्यात आज 100व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन. अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण. काका पुतणे एकाच मंचावर येणार का, याकडे लक्ष. पुण्यात 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आयोजन. शहरामध्ये काढलेल्या नाट्यदिंडीमध्ये अनेकांचा उत्स्फूर्त सहभाग. आमदार रोहित पवार आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार. बारामती अॅग्रोवरच्या ईडीची छापेमारी आणि आव्हाडांनी केलेल्या टीकेवर काय बोलणार, याकडे लक्ष. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा. पुणे, बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धाड. लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप. मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचं ट्विट. ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत. मुंबईत परतल्यानंतर रोहित पवार यांचं ट्विट. जय शिवराय म्हणत बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारीनंतर रोहित पवारांचं ट्विट. मुख्यमंत्री शिंदे ईस्टर्न फ्रीवेवर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होणार. शिंदे आज अटल सेतूचीही पाहणी करणार. पंढरपूरमध्ये आज पार पडणार ओबीसी मेळावा. मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधान करण्यावरून मराठा समाजाकडून पंढरपूरमध्ये आज छगन भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा इशारा. पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार. भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा मराठा समाजाकडून इशारा. लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार, भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळांचे बंधू बापूसाहेब भुजबळांनी घेतल्या ओबीसी बांधवांच्या बैठका. सोलापुरातल्या करमाळ्यामध्ये घेतल्या अनेक गावात बैठका. ओबीसी एल्गार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंची व्यापाऱ्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये तालुक्यातील व्यापारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी. व्यापाऱ्यांनी सुळेंसमोर मांडल्या व्यथा. अजित पवारांचे 13 जानेवारीला 2 मेळावे. धाराशिव आणि परभणीमध्ये अजित पवार गटाचे मेळावे होणार. अजित पवार विजय संकल्प मेळाव्याचा टीजर जारी. पालघर जिल्ह्यामध्ये 8 जानेवारीला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. नैऋत्य अरबी समुद्रामध्ये सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काही भागात पावसाची रिपरिप. रब्बीच्या पिकासह काढणीला आलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. ऐन थंडीच्या मोसमामध्ये पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांच्या आरोग्यासह हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस. अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची धावपळ. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. केळीची पानं पिवळी पडून वाळून जात असल्यानं शेतकरी अडचणीत. राज्यात कोरोनाच्या 146 नवीन रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये 31 नवे रुग्ण. आरोग्य विभागाची माहिती. पंतप्रधान मोदींचा 12 जानेवारीला नाशिकमध्ये रोड शो. युवा महोत्सव कार्यक्रम होईपर्यंत तिथेच मुक्काम ठोका. मुख्यमंत्र्यांच्या मंत्री गिरीश महाजन, भुसेंसह संजय बनसोडेंना सूचना. 12 ते 16 जानेवारी रोजी नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनचं झालं अनावरण. पंतप्रधान मोदी आज 2 दिवसांच्या जयपूर दौऱ्यावर. जयपूर इथे होणाऱ्या डीआयजी आणि डीजी पोलीस कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्री परिषदेमध्ये सहभागी होणार. 13 जानेवारीला पुण्यामध्ये मनसेचं पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर. राज ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे शिबिराचं आयोजन. सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये किरण सामंतांचे लागले बॅनर. 7 तारखेला किरण सामंत यांचा वाढदिवस. त्याआधी बॅनरवर किंग मेकर असा उल्लेख. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही. परवानगीसाठी पोलिसांना पत्र. जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही. मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाच्या वंशावळींची नोंद ठेवणाऱ्या राजेभाट यांच्यासोबत चर्चा. जालन्यामध्ये चर्चा करताना आपल्या वंशावळींबाबत जाणून घेतली माहिती. जालन्यामधल्या बाणे गावात जरांगेंचं बैलगाडीतून मिरवणूक काढत स्वागत. शेकडो महिलांकडून फुलांचा वर्षाव. मोठ्या संख्येनं मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. पुण्यामधल्या गुंड शरद मोहोळचा गोळीबारामध्ये मृत्यू. जमिनीच्या वादातून खून झाल्याचं समोर, तर मोहोळवर त्याच्या साथीदारानंच गोळीबार केल्याची गृहमंत्री फडणवीसांची माहिती. शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच होणार. शिरूर लोकसभेवर भाजपही दावा करण्याची शक्यता. भाजपकडून महेश लांडगेंचं नाव आघाडीवर. गोवा आणि अयोध्येमध्ये विमानतळाचं नाव बदललं. मग औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळांची नावं अजून का बदलली नाहीत? उद्धव ठाकरेंचं मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेचं कोकणावरचं प्रेम वेगळी. पर्यटन मंत्री पदावर असताना आदित्य ठाकरे यांनी पाणबुडी प्रकल्प त्यांच्या हातून गेला. नारायण राणेंचा ट्विट करत आरोप. ससूनमधील कार्यक्रमात भाजप आमदाराची दादागिरी. सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण. वंचित बहुजन आघाडीकडून बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये कांबळेंविरोधात तक्रार.
इस्रो आज आणखीन एक इतिहास रचणार. आदित्य L1 आज दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार. गेल्या 120 दिवसांमध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाचं लग्न. ऐन लग्न सुरू असतानाच जोरदार पावसाची हजेरी. लग्नाला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती. वधूवरांसोबतच वऱ्हाडी मंडळीही पावसामध्ये भिजले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधल्या 4 पैकी 2 जागांचा लिलाव. एका जागेला 2 कोटी तर दुसऱ्या जागेचा 3,28,000 लिलाव. आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या ताफ्यामधील वाहनाचा अपघात. यवतमाळच्या दिग्रस इथल्या सावंगा गावाजवळ अपघात. अपघातामध्ये 9 जण जखमी झाल्याची माहिती. वाहनाचा टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधल्या अकोला इथल्या एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीमध्ये महिला जखमी. घर जळाल्यानं 1.5 लाखांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यामध्ये रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण. हंगामामध्ये हरभरा गहूच्या तुलनेमध्ये रब्बी ज्वारीची क्षेत्र झाले कमी. अवकाळी पावसाच्या भीतीनं शेतकऱ्यांकडून हरभरा आणि गव्हाचा पेरा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला पुन्हा सुरुवात. ट्रक चालकांच्या संपामुळे पपई आणि केळी तोडणी केली होती बंद. एकट्या शहादा तालुक्यातून 200 ट्रक परप्रांतामध्ये जातात. भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे धुळे जिल्ह्यामधला भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत. भाजीपाल्याला मिळते कवडी मोलतर. उभ्या पिकांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी जनावरं चरण्यासाठी सोडली. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. घेतलेले कर्ज कसं फेडणार? शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. कांद्याला किमान 5,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी. लोकतंत्र वाचवण्यासाठी ईव्हीएमवर बंदी आणा. परभणीमध्ये भारत मुक्ती मोर्चाचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधल्या पिंपरी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. अवैध सावकारी विरुद्धच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. कापसाला 12,000 रुपये भाव देण्यासह शेतीविषयक विविध मागण्यांसाठी मनसेचा रास्ता रोको. कमी भावानं कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक. नागपूरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा रेल्वे हॉस्पिटलमध्ये राडा. हाताच्या ऑपरेशनसाठी मध्य रेल्वेच्या रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं दाखल. उपचाराच्या वेळेला मृत्यू. जळगाव जिल्ह्याची नियोजन समितीची सभा गाजली. जिल्ह्यामधील अवैध ड्रग्ज व्यवसाय, कॅफेमध्ये होणारे मुलामुलींचे अश्लील चाळे अशा विषयांवर बैठकीमध्ये वादळी चर्चा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक. साताऱ्यामधल्या कराडच्या कलाकृतींचा अयोध्येमध्ये बहुमान. छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांनी काढलेल्या फोटोरूपी रामचरित्रामधील 15 फोटो अयोध्येमध्ये कायमस्वरूपी लावण्यात येणार. अंकलेश्वर ब्रह्मानपूर महामार्गाची दुरवस्था. TV9नं बातमी दाखवल्यानंतर बातमीची दखल. प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत दुरुस्तीसाठी 60 कोटी मंजूर. परभणीमधल्या तुराबुल हक्क साहेब यांच्या उरुसानिमित्त वक्फ मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांद्वारे स्थगिती. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं व्यापाऱ्यांकडून स्वागत. गेल्या वर्षी जाचाकटी लावण्यात आल्याची व्यापाऱ्यांची तक्रार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4ही आगारांना नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार. इलेक्ट्रिक बसमुळे महामंडळाचा मोठा खर्च वाचणार. बस आगारातील गाड्यांसाठी इंधनाला जास्त पैसा लागत असल्यामुळे मोठा खर्च वाचणार.